सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अपूर्वाई हे पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवासवर्णन. आणि आजचा 25वा भाग मी वाचून दाखवते. तर सुरू करते. आपण वाचतोय एडिंबरातलं रंगमंच आणि तिथले देखावे. कधीकधी नुसत्या शिस्तीतूनही सौंदर्य निर्माण होतं. एडिंबराच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या विस्तीर्ण पटांगणात 7,000 माणसं संध्याकाळी सूर्यास्तानंतर 1.5 तास अनिमिष नेत्रांनी केवळ हे शिस्तीतलं सौंदर्य पाहत होती. एडिंबराचा मिलिटरी टॅटू हा उत्सवातला फार महत्त्वाचा भाग. स्कॉटिश लोक, विशेषतः हायलँडर्स, हे उत्तम लढवय्ये म्हणून साऱ्या जगात त्यांचा लौकिक आहे. अजून देखील सणासुदीला स्कॉटिश लोक हौसेने किल्ट चढवतात. तिथल्या 96 कुळीची निशाणं आणि बिरुदे अजूनही अंगाखांद्यावर वागवली जातात. बॅकपाईप हे त्यांचं आवडतं वाद्य. हायलँडर्सच्या खालोखाल बॅकपाईप वाजवण्यात गुरखा पलटणीचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियन्स, डच, फ्रेंच, मलायन्स, साऊथ आफ्रिकन्स, अमेरिकन्स, कॅनेडियन्स यांच्याबरोबर नेपाळच्या गुरखा पलटणीने देखील या टॅटूत भाग घेतला होता. ह्यात घोडदळ पायदळांची गमतीची कवायत झाली, लुटूपुटूची लढाई झाली, वृंदवादन झालं, नौसैनिकांनी आपले खेळ दाखवले. ब्रिगेडियर मॅकलीन हे या टॅटूचे दिग्दर्शक वर्ष 6 महिने लाकडी सोजीरांच्या सोंगट्या घेऊन या कार्यक्रमाची आखणी करीत होते. पार्श्वभूमीला परीकथेतल्या किल्ल्यासारखा एडिंबराचा किल्ला होता. क्षणार्धात ती संपूर्ण टेकडी उजळून निघत असे, तर लगेचच पायथ्याचे पटांगण चकाकणाऱ्या गणवेशातल्या सोजीरांनी झगमगून उठत असे. मधूनच संघगीत सुरू होई आणि निवेदक सांगे, चला या लढवय्यांबरोबर आपणही गाऊ. आणि मग त्या 7,000 प्रेक्षकांपैकी आमच्यासारखे ग्वाल्हेर आग्रा घराण्याचे गायक सोडून सारा समुदाय मुक्तकंठाने गाऊ लागे. माझ्या शेजारची म्हातारी, आम्हाला बहुधा असलाच शेजार लाभला. ग्रहयोग, दुसरं काय, आपल्या टिणटिणीत आवाजात गात असे. 7,000 लोकांच्या गळ्यातून एका शिस्तीत निघणाऱ्या त्या सुरांनीच माझ्या अंगावर काटा आला. आपल्याकडे सर्वांनी नुसतं जनगणमन एकसाथ म्हणावं म्हणून किती खटपटी झाल्या, पण आमच्या जनगणमनाचा कधी एक सूर लागेल देव जाणे. एक पंजाब सिंधात तर दुसरा उत्कल बंगात पोचलेला. इथे प्रत्येक मात्रा मोजून घ्यावी. घड्याळाचा काटा कसा सरकत होता कळलंही नाही. एकाएकी ते पटांगण मोकळं झालं. मागल्या किल्ल्यावरचा प्रकाशच होत गेला. किल्ल्याच्या एका टेहळणीच्या बुरुजावर एका जागी एक प्रकाशशलाका गेली आणि तिथे खेळण्यातल्या सोजीरा एवढा दिसणारा एक हायलँडर बॅकपाईपवर अंतःकरण हलवून टाकणारी सुरावट वाजवू लागला. स्कॉटलंडच्या मर्मबंधातली जणू काय ती ठेव तिथे साकार होऊन उभी होती. त्या दृश्याने ते 7,000 प्रेक्षागार गदगदून उठलं. तेवढ्यात लाऊडस्पीकरवर नृत्यसंगीत वाजू लागलं आणि देहभान हरपून ती जोडीदारीण जी मिळेल तिला हाताशी धरून प्रेक्षक नाचत नाचत ती टेकडी उतरू लागली. मी आपला अंग चोरून रामरक्षा म्हणत तिथून निघालो. एका वळणावर एका तरण्या बांड हायलँडर सैनिकाची पत्नी आपल्या पतीचं चुंबन घेत होती आणि त्याची गुलाबी लोकरीच्या गुंड्यासारखी गब्दूल छोकरी बापाकडे अभिमानानं पाहत होती. तिचे बापा त्या टॅटूत होते. एडिंबराचा उत्सव आता रंगात आला होता. रस्त्यात देशोदेशींची प्रवासी मंडळी जथ्याजथ्याने हिंडताना आढळत होती. सकाळपासून आमचीही बरीच भ्रमंती होत होती. दुपारच्या जेवणाला हॉटेलबाहेर अर्धा तास बारी लावून उभे राहावे लागे. परदेशातल्या प्रवासातला हा प्रथम चरण असल्यामुळे केवळ जाणीचे यत्नकर्म म्हणून तो बेचव लंच आम्ही घशाखाली लोटीत होतो आणि पुन्हा भटकंतीला सुरुवात करीत होतो. तेवढ्यात एकदा मला कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाची जाहिरात आढळली.
आम्ही चालून चालून खूप थकलो होतो. संध्याकाळी पुन्हा आंतरराष्ट्रीय बॅले पाहायला जायचंच होतं. 2 तास खुर्चीवर स्वस्त बसावं म्हणून त्या खेळाची तिकीटं मिळतात की काय ते पाहायला गेलो आणि एका गृहस्थाने आम्हाला वर नेलं. एका दिवाणखान्यात एक छोटेसे पपेट थिएटर मांडलं होतं. 100 खुर्च्या होत्या. सर्व खुर्च्या रिकाम्याच होत्या. आम्हा दोघांना त्या गृहस्थाने आत नेऊन बसवलं. मी तिकिटांचे पैसे देऊ लागल्यावर तो म्हणाला, मिस रदरफोर्ड, हा माझाच खेळ आहे, पैसे नंतर घेईन. खेळ 3 वाजता सुरू झाला. त्यावेळी सभागृहात आम्ही दोघे आणि एक म्हातारी, इथे देखील, आणि तिची चिमुकली नात एवढीच गर्दी होती. रदरफोर्ड 2:30च्या सुमाराला पडद्याआड गेला. 3 वाजता घंटी वाजली आणि मुख्य पडद्याकडे येऊन प्रेक्षागारातल्या 3 प्रौढ आणि 1 बाल अशा इन 3.5 प्रेक्षकांना त्यानं अभिवादन केलं. त्याच्या भाषणातला प्रत्येक शब्द अंतःकरणात घर करून गेला. त्याची ती स्थूल आणि काहीशी भाबडी बावळट मूर्ती माझ्या अजून डोळ्यापुढे आहे. आपलं स्वागत असो. आपणाला आज या रिकाम्या दिवाणखान्यात बसून हा खेळ पाहायला चमत्कारिक वाटत असेल, पण कधीकधी ही देखील गर्दी नसते. माझा हे खेळ पाहायला आज ही चिमुकली पाहुणी आलेली आहे. तिला मी जास्त वेळ तिष्ठत ठेवू इच्छित नाही. माझा खेळ सुरू करतो. रदरफोर्ड पुन्हा पडद्याआड गेला. तो दोऱ्यांनी चालणारी पपेट्स न वापरता ग्लोव्ह पपेट्स म्हणजे हातमोज्यांसारखी पंजात बसणारी आणि रॉड पपेट्स म्हणजे छोट्या काठ्यांवर चालणारी अशी घेऊन खेळ करीत होता. परिकथा झाल्या आणि विनोदी नाटकंही झाली, गमतीची गाणी झाली आणि पियानो वाजवून पण झाला आणि 1.5 तासानंतर खेळ संपला. त्या थंडीत देखील घामाघूम झालेला रदरफोर्ड पडद्यामागून बाहेर आला. तेव्हा प्रेक्षागारात फक्त मी आणि माझी पत्नी होतो. ती चिमुकली पाहुणी आणि तिची ती आजी सुरुवातीच्या 5-10 मिनिटातच निघून गेली होती. रदरफोर्डने आमच्याकडे पाहिलं. ती दृष्टी मला अनोळखी नव्हती. रिकाम्या नाट्यगृहापुढे नाटकं करण्याचं मी देखील सुख भोगलं आहे. मी उठून त्याच्याजवळ गेलो. त्याचे अभिनंदन केले आणि त्याचे निरोप घेण्यापूर्वी त्याच्या तिकिटाचे पैसे द्यायला लागलो. त्याने पैसे घेतलेच नाहीत. चला, अर्ध्या तासानंतर माझा दुसरा खेळ सुरू होईल, तोपर्यंत आपण कॉफी घेऊ. आम्ही तिथल्या कॅन्टीनमध्ये गेलो. एनी लक, तिथली वेट्रेस म्हणाली. हे दोघे, हे म्हणताना रदरफोर्ड असा काही गमतीनं हसला की त्यात त्याचं अभागी जीवन चटकन चमकून गेलं. कॉफीच्या कपाबरोबर आमचं बोलणं सुरू झालं. कळसूत्री बाहुल्या हे त्याचं वेड होतं. माझी बोटं खाजायला लागतात. लहानपणापासून या बाहुल्यांनी माझा छळ केला आहे. या गृहस्थानं लग्न केलं नाही, संसार केला नाही. एडिनबरातल्या सामान्य वस्तीत एक खोली घेऊन हा राहत होता. 24 तास कळसूत्री बाहुल्यांच्या नव्या खेळांची तो चिंता करीत होता. शेवटी राहावे ना, मी त्याला त्याचा चरितार्थ कसा चालतो असं विचारलं. अर्थात कोकणीच प्रश्न तो. ते भकास रिकामं थिएटर माझ्यासारख्या धंदेवाईक नाटकवाल्याला सतावत होतं. गेल्या 10 दिवसात माझी 10 तिकीटं देखील खपली नाहीत. मी ओळखलं आहे, इतर थिएटरांप्रमाणे लोक या थिएटरकडे येत नाहीत. पपेट थिएटरला लोकांच्या दाराशी जावं लागतं. मी लहान मुलांच्या शाळातून खेळ करतो. तिथे तुम्ही पोरांची गंमत पाहिली पाहिजे. पडद्यामागे त्यांचे हसे टाळ्या ऐकू आल्या की माझी बोटं अशी नाचतात काय सांगू. रदरफोर्डचं बोलणं मोठं गमतीचं होतं, पण त्या गमतीखाली तो आपल्या जीवनातले सगळे पराजय, निराशा दडपायचा प्रयत्न करत होता. पाण्यात चेंडू दडपायचा तो खेळ होता. पटकन तो चेंडू वर आल्याशिवाय राहत नसे. पण व्यवसाय म्हणून तुम्हाला यात जर फायदा नाही तर तुम्ही हे का चालू ठेवता. खरं सांगू, कित्येक वेळा हा धंदा बंद करायचा विचार माझ्या मनात येतो. मी 8-8 दिवस ही पपेट्स बंद करून स्वस्थ असतो. पण मला शाळेतली ती माझे खेळ पाहताना खदखदून हसलेली मुलं आठवतात आणि मग माझी पपेट्स पुन्हा ट्रंकेतून बाहेर येतात. ही पपेट्स आणि ती पोरं यांच्यामधली मी एक केवळ
जिवंत साखळी आहे. एवढाच विचार माझ्या मनात राहतो आणि मग पुन्हा मी शाळांच्या हेडमास्तरांना भेटायला जातो. कॉफी झाली. रदरफोर्ड म्हणाला, चला, रिकाम्या खुर्च्या माझी वाट पाहत असतील. आम्ही बाहेर आलो. पपेट थिएटरच्या दिवाणखान्याबाहेर दुसरी एक म्हातारी 2 नातवंडांना घेऊन उभी होती. रदरफोर्डने डोळे मिचकावले. दुसऱ्या खेळाची गर्दी उभी होती. त्यांच्यापुढे तो दुसरा शो देणार होता. तसंच अभिवादन करणार होता आणि निरनिराळे आवाज काढून तशीच बोटं नाचवून घामाघूम होणार होता. संध्याकाळी बॅले पाहायला बसलो. डोक्यातून रदरफोर्ड जात नव्हता आणि बॅलेतही दम नव्हता. थिएटर भरलं होतं, पण लोक जांभया हातरुमालांखाली लपवीत होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रवाल्यांनी बॅलेतल्या नर्तकांना बॅलेरिनापेक्षाही वर उचलून आपटलेलं वाचलं आणि वाईट बॅले म्हणजे काय ते आपल्यालाही कळतं ह्या अभिमानाने मान उंचावून भटकायला सुरुवात केली. मंडळी, इथे आज आपण थांबतोत आणि उद्या आपण बघूया ह्याच्या पुढचा भाग. तर ते आता एडिनबराहून पुढे निघणार आहेत आणि पुढे कुठे जात आहेत ते आपण आता उद्याच्या भागात वाचूया. तोपर्यंत नमस्कार.